Hello friends, I am Dr. Sunil Baviskar, Head of English Department. I am going to teach you another paper entitled as 20th Century English Literature. Friends, I have already uploaded two videos on the paper Indian Writing in English. I will upload such more videos on the topics of syllabus. Today I am going to teach you the another paper, and the very paper title is 20th Century English Literature. And on your screen now you are watching the very syllabus. The syllabus is divided into 3 units: background, poetry section and drama. In poetry section you can see that there are 3 poets: W.B. Yeats, his 2 poems, A Prayer for My Daughter and Sailing to Byzantium. Then T.S. Eliot, his also 2 poems, Journey of Maggie and Morning at the Window. And the third poet, W.H. Davis, there are also 2 poems from him, The Kingfisher and Money. And the third unit is of drama, Waiting for Godot by Samuel Beckett. Friends, on your screen you are also watching the very biographical and literary information of the poet W.B. Yeats, William Butler Yeats. So I want only tell you 2 or 3 things about the poet. The poet was an Irish poet, and he was a modern poet, and he was awarded with a Nobel Prize for literature in 1923. And this information is sufficient to understand the very greatness of the poet. So let us turn to the poem, A Prayer for My Daughter. Prayer for My Daughter is a very beautiful poem because this poem deals with a hard feelings of a father for his daughter. तर ह्या कवितेमध्ये अ प्रेयर फॉर माय डॉटर ह्या कवितेमध्ये एक वडील आपल्या मुलीसाठी काय प्रार्थना करतात, आपल्या मुलीकडून त्यांच्या काय अपेक्षा असतात, ती मुलगी कशी असावी, त्या मुलीने जीवनात काय करावं आणि काय करू नये याचं छान असं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी कविता आहे आपण ती 2 पार्टमध्ये शिकणार आहोत. पहिले 6 स्टांजा आपण या व्हिडिओमध्ये बघू. उरलेले जे 4 स्टांजा आहेत ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये घेईल आणि तुम्हाला समजेल की ही कविता किती छान आहे. तर चला बघूया हा कवी या कवितेत काय म्हणतो. Once more the storm is howling, and the half hid under this cradle hood and coverlid my child slips on. तर त्यांची मुलगी की काही आठवड्यापूर्वी जन्माला आलेली आहे. कवीने ही कविता 1919मध्ये म्हणजे 1919मध्ये लिहिलेली आहे. त्यांच्या मुलीचं नाव ॲनी आहे आणि त्या मुलीच्या जन्मानंतर काही आठवड्यांनी त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर ते म्हणतात की बाहेर खूप जोराचं वादळ सुटलेलं आहे, कारण कवी हा एका जंगल सदृश्य भागामध्ये राहतो आहे आणि तिथं वारा खूप वादळ जोराचं सुटलेलं आहे आणि त्यांची मुलगी ही अगदी पांघरून तिला छान असं पांघरवलेलं आहे आणि ती आपल्या पाळण्यामध्ये क्रेडलमध्ये झोपलेली आहे. देर इज नो ऑब्स्टॅकल बट ग्रिगोरीज वूड. आता त्या वादळाला असं अडसळ करणारं, ऑब्स्टॅकल आणणारं, अडथळा आणणारं असं काहीच नाही आहे. फक्त लेडी ग्रिगोरी, जी कवीची मैत्रीण आहे आणि कवितेची पॅटर्नच पण आहे, ती त्या कवीसाठी फार मोठा आधार असलेली ती लेडी, तिचं
फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसमुळे थोडाफार हा वारा अडवला जातो, हे वादळ अडवलं जातं. अदरवाईज हे वादळ अगदी सरळ घोंगावत कवीचं जे घर आहे एका किल्ल्यासारखं, कॅसल लाईक त्याचं रेसिडेन्स आहे, तिथं येऊन धडकतं आहे. देअर इज नो ऑब्स्टॅकल बट ग्रेगोरीज वूड अँड वन बेअर हिल. आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे की एक हुगडं टेकडी आहे, त्या टेकडीमुळे पण हे वादळ थोडंसं अडवलं जातं आहे. वेअर बाय द हेस्टॅक अँड रूप लेवलिंग विंड. आणि ह्या वाऱ्यामुळे काय होतं की अगदी रूप म्हणजे छप्पर, आणि छप्पर आणि सगळ्या झोपड्या अशा लेवल होऊन जातात, जमीनदोस्त होऊन जातात, असा इतका जोराचा हा वारा आहे, वादळ आहे. ब्रेड ऑन द अटलांटिक. आता ह्या वादळाचा जन्म कुठं झाला तर अटलांटिक समुद्रावरून हा वारा येतो आहे. कॅन बी स्टेड. आणि हा वारा चालू आहे. अँड फॉर ॲन आवर आय हॅव वॉक्ड अँड प्रेड. आणि जवळपास 1 तासापासून मी प्रार्थना करतो आहे, असं घरामध्ये मी विचारामध्ये फिरतो आहे. कारण पुढे कारण दिलं आहे की बिकॉज ऑफ द ग्रेट ग्लूम. ग्लूम म्हणजे दुःख. दॅट इन माय माइंड. कारण एक मोठं दुःख माझ्या मनामध्ये. आता कवीच्या मनात काय दुःख आहे ते आपल्याला पुढच्या स्टांजांमध्ये, पुढच्या ओळींमध्ये आपल्याला समजेल. तर पुढच्या स्टांजामध्ये कवी म्हणतो, आय हॅव वॉक्ड अँड प्रेड फॉर दिस यंग चाइल्ड ॲन आवर. तो म्हणतो की 1 तासापासून मी या मुलीसाठी, या माझ्या अगदी चिमुरड्या मुलीसाठी, माझ्या चिमणीसाठी मी प्रार्थना करतो आहे. अँड हर्ड द सी विंड स्क्रीम अपॉन द टॉवर. आता मी तुम्हाला म्हटलं की कवीचं घर एका किल्ल्यासारखं आहे, त्याला टॉवर असा शब्द वापरला आहे त्यांनी. आणि प्रचंड आवाज करत घोंगावत, स्क्रीम म्हणजे घोंगावणे, वाऱ्याचा घोंगवण्याचा आवाज. अँड हर्ड द सी विंड स्क्रीम अपॉन द टॉवर. आणि तो माझ्या घरावर तो घोंगवणारा वारा आदळला जातो आहे. अँड अंडर द आर्कीज ऑफ ब्रिज अँड द स्क्रीम इन द एल्म्स अबव द फ्लडेड स्ट्रीम. आता त्या परिसराचं वर्णन केलेलं आहे की एक कवीचं घर आहे, ते कवीचं घर एक कमान असलेलं कमान आहे. आणि ती कमान त्या ब्रिजला, म्हणजे जो पूल आहे त्या पुलाला लागून ती कमान आहे, कमालीला लागून ह्या कवीचं घर आहे. काय म्हणतो तो आपण नवीन पुन्हा एक वेळा वाचू. अँड अंडर द आर्कीज ऑफ ब्रिज अँड द स्क्रीम इन द एल्म. एल्म म्हणजे अगदी उंच झाडं, आणि त्या उंच झाडांना जेव्हा तो वारा ठोकला जातोय तर प्रचंड असा आवाज होतोय. अबव द फ्लडेड स्ट्रीम्स. स्ट्रीम्स म्हणजे आपण इथे रिव्हर असा अर्थ घेऊ की नदींना सुद्धा पूर आलेला आहे, त्या नदीला पूर आलेला आहे. आणि त्या नदीच्या जवळ असलेल्या त्या झाडांवर तो जोराचा वारा आदळला जातोय, त्याचा एक प्रचंड असा आवाज होतोय. इमॅजिन इन एक्सायटेड रेवरी. आता रेवरी म्हणजे काय, दिवा स्वप्न, म्हणजे जागेपणी स्वप्न बघणं किंवा एक कल्पना करणं. इमॅजिन इन एक्सायटेड रेवरी दॅट द फ्युचर इयर्स हॅड कम डान्सिंग टू ए फ्रेंजी ड्रम. आता आपण मागच्या स्टांजामध्ये पाहिलं की कवीला एक दुःख झालेलं आहे, म्हणजे ज्या मनामध्ये एक दुःख आहे, ते दुःख असं आहे की आता ही कविता 1919 लिहिली, म्हणजे जवळजवळ पहिला महायुद्धाचा तो काळ आहे. आणि कवी रेफरन्स देतो आहे किंवा जुन्या काळी असे ड्रम वाजून लोक युद्धाला निघायचे, डान्सिंग, आणि नाचत नाचत ते त्या युद्धाला निघायचे. अशा प्रकारचं वर्णन ह्या कवीने केलं आहे. तो म्हणतो की दॅट द फ्युचर इयर्स हॅड कम. आणि तो म्हणतो की ह्या वादळामधूनच हे भविष्य पुढे निर्माण होतं आहे, आणि खूप प्रचंड असं युद्ध होईल किंवा एक प्रचंड अशी भीती कवीच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आउट ऑफ द मर्डरस इनोसन्स ऑफ द सी. आणि हे जे वादळ निर्माण झालं आहे अटलांटिक महासागरावरून, आता त्याचं अटलांटिक महासागराला त्याने कसं म्हटलेलं आहे, मर्डरस इनोसन्स. आता एक पॅराडॉक्स वापरला आहे, 2 विरोधी शब्द आहेत, मर्डरर्स आणि इनोसन्स. आता मर्डरर्स या अर्थाने की ज्याच्यामुळे, या वादळामुळे जे नुकसान होतं आहे, पण इनोसन्स असं की याच्यामध्ये त्या समुद्राचा काय दोष आहे, समुद्र हा इनोसंट आहे. आणि अशा प्रकारे कवी दुसऱ्या स्टांजामध्ये आपल्या परिस्थितीचं वर्णन करतो आहे की तिथं काय परिस्थिती आहे. तिसऱ्या स्टांजा तो काय म्हणतात बघू.
मे सी बी ग्रँटेड ब्युटी. तो म्हणतो की देवाने माझ्या मुलीला चांगलं सौंदर्य द्यावं, देवाने माझ्या मुलीला चांगलं सौंदर्य द्यावं. अँड येट नॉट ब्युटी टू मेक अ स्ट्रेंजर्स आय डिस्ट्रॉट. पण असं इतकं सौंदर्य देऊ नये की बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये एक एक डिस्ट्रक्शन निर्माण होईल, की इतकं जास्त सौंदर्य देऊ नये की बघणारा चकित होऊन जाईल, इतकं सौंदर्य देऊ नये. किंवा हर्स बिफोर अ लुकिंग ग्लास, किंवा तिला इतकं सौंदर्य देऊ नये की ती सतत त्या आरशासमोर उभी राहील आणि तिच्या सौंदर्यामध्येच ती वेडी होईल. फॉर सच बीइंग मेड ब्युटिफुल ओव्हर मच. आणि तो देवाला प्रार्थना करतो की माझ्या मुलीला इतकं सुंदर नको बनवू. कन्सिडर ब्युटी अ सफिशियंट एंड. मग काय होतं की अशा स्त्रिया की ज्या खूप सुंदर असतात तर त्यांना असं वाटतं की बस आपलं सौंदर्य म्हणजे संपलं, सफिशियंट एंड आहे, आपल्याला दुसरं काहीच करण्याची गरज नाही आहे, आपलं सौंदर्य आणि आपण कसेही वागलो तरी चालेल असं या मुलींना वाटायला लागतं. आता इथं हा कवी त्याची जी प्रेयसी होती मॉड गॉन, तिचा संदर्भ देतो आहे की ती मॉड गॉनसुद्धा खूप प्राऊड अँड ऑब्स्टिनेट होती, की जिने ह्या कवीचं अगदी पॅसिनेट आणि डिव्होटेड लव रिजेक्ट केलं होतं. तो संदर्भ त्या कवीच्या मनामध्ये असं लिहिताना, कारण तो म्हणतो की कन्सिडर ब्युटी अ सफिशियंट एंड. आणि त्याच्यामुळे काय नुकसान होतं, अशा प्रकारचं जर अगदी नॅरो विचार ठेवले, नॅरो थॉट्स ठेवले, किंवा मी सुंदर आता मला दुसरं कशाचीच गरज नाही आहे, तर त्याच्यामुळे काय नुकसान होतं हे पुढे तो कवी म्हणतो. कारण तसंच नुकसान त्याच्या प्रेयसीचं झालं, कारण तिने एका जॉन मॅकब्राईड नावाच्या एका माणसाशी लग्न केलं होतं, एकदम युजलेस फेलो होता आणि ती आयुष्यभर दुःखी झाली. आणि इतकं प्रेम करणाऱ्या कवीकडे तिने दुर्लक्ष केलं. तर कवी पुढे म्हणतो लूज नॅचरल काइंडनेस. आणि याच्यामुळे काय होतं की जो सहज असा दयाभाव असतो, तो दयाभाव या सुंदर मुलींमध्ये राहत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये तो येत नाही, कारण ते त्यांच्या अहंकारामध्ये राहतात सौंदर्याच्या. अँड मे बी द हार्ट रिव्हिलिंग इंटिमसी दॅट चूजेस राईट. आणि जो एक हार्ट रिव्हिलिंग म्हणजे आपलं हृदय मोकळं करणारा, इंटिमसी म्हणजे जवळीक, दॅट चूजेस, आणि जी आपल्या हृदयामध्ये एक खरं काय, चांगलं काय आणि वाईट काय, चांगला व्यक्ती कोणता, वाईट व्यक्ती कोणता, तर हे निवडण्याची, योग्य निवडण्याची परिस्थिती त्या सुंदर मुलीची राहत नाही. आणि मग काय होतं, नेवर फाइंड अ फ्रेंड. आणि मग त्यांना एक चांगला जोडीदार कधीच मिळत नाही. म्हणजे आपल्या प्रेयसीच्या संदर्भ देऊन तो कवी आपल्या मुलीविषयी देवाला प्रार्थना करतोय की ही तिच्यासारखी नको व्हायला. आता पुढचा स्टँजा बघू. हेलन. आता दुसऱ्या स्त्रीचं उदाहरण देतोय. हेलन ही जगातली सुंदर स्त्री होती. जसं आपल्याकडे मस्तानी म्हटलं जातं की मस्तानी ही इतकी सुंदर होती की जेव्हा ती पान खायची तर ती पानाची थुंकीसुद्धा तिच्या घशामध्ये दिसायची, इतकी ट्रान्सपरंट ब्युटी तिची होती. आणि कदाचित एवढी सुंदर हेलन पण होती कारण तिच्यामुळे ट्रॉयचं युद्ध झालं, द वॉर ऑफ ट्राय. कारण त्या पॅरिसच्या राजकुमाराबरोबर ती पळून गेल्यामुळे बाकीचे सगळे राजे चिडले आणि मग त्यांच्यामध्ये युद्ध झालं. त्याला वॉर ऑफ ट्राय असं म्हणतात. आणि ते युद्ध केवळ हेलनसाठी झालं होतं. आणि पुढे अजून एक उदाहरण देता आपण, ते पुढे बघू. आता हा स्टार्जा बघू. हेलन बीइंग चूजन फाउंड लाईफ फ्लॅट अँड डल. आता हेलनने पण ती चूक केली, इतकी सुंदर असून सुद्धा तिचं जीवन अगदी निरुत्साही झालं. अँड लॅटर हॅड मच ट्रबल फ्रॉम अ फूल. आणि तिला नंतर जीवनात खूप त्रास झाला, कारण एका फूलची, म्हणजे आपण ज्याला म्हणू की तो पॅरिसचा राजकुमार, प्रिन्स ऑफ पॅरिस, याच्याबरोबर ती पळून गेल्यामुळे तिला नंतर खूप त्रास भोगावा लागला. व्हाईल दॅट क्वीन दॅट रोज आउट ऑफ द स्प्रे. आता व्हाईल दॅट क्वीन, आता यात इथं संदर्भ दिला आहे व्हिनस नावाची एक ग्रीक गॉडेस आहे.
शी इज अ ग्रीक गॉडेस ऑफ यूथ अँड ब्युटी. तारुण्याची आणि सौंदर्याची ती देवी आहे. ती पण अशीच समुद्रातून निघाली, पण तीसुद्धा मूर्खपणे एका हिपॅटस नावाच्या लंगड्या देवाशी ती लग्न करते. वास्तविक तीसुद्धा इतकी सुंदर असते, चिरतरुण असते, परंतु ती पण आपल्या सौंदर्याच्या अहंकारामुळे ती एक चुकीचा निर्णय घेते. बघू आपण तो कवी काय म्हणतो. वाईल दॅट ग्रेट क्वीन दॅट रोज आउट ऑफ द स्प्रे. ती सुद्धा अशी आउट ऑफ द स्प्रे म्हणजे अशी समुद्रातून ती निघालेली होती. बिईंग फादरलेस कुड हॅव हर वे. आता तिला काही आईवडील नव्हते, ती समुद्रातून निघाल्यामुळे ती अजन्मा होती आणि तिला आईवडील असे कोणीच नव्हते. इट चूज अ बँडी लेग्ड स्मिथ फॉर मॅन. फॉर मॅन म्हणजे पती म्हणून ती एक बँडी लेग्ड स्मिथ म्हणजे तो देवांचा एक सोनार आहे, त्याच्याशी ती लग्न करते. त्याचं नाव हिपॅटियस. इट्स सर्टन दॅट फाईन वुमेन ईट अ क्रेझी सॅलॅड विथ देअर मीट. व कवी असं म्हणतो की मला असं वाटतं की ह्या सुंदर स्त्री अशा कोणत्या चक्कीचं पीठ खातात किंवा असं कोणत्या प्रकारचं जेवण करतात की त्यांची बुद्धीच चालत नाही. त्यांना असं खरं खोटं काहीच कळत नाही. वेअर बाय द हॉर्न ऑफ प्लेंटी इज डन. वास्तविक हॉर्न ऑफ प्लेंटी म्हणजे ग्रीक मायथॉलॉजी असं म्हटलेलं आहे की बुवा एक बकऱ्याचं शिंग जर आपण खाल्लं तर ते चांगलं असतं. त्याच्याने आपल्याला खूप, कारण ग्रीक मायथॉलॉजीमध्ये ज्युपिटर नावाचा एक देवता असतो आणि तो ते बकऱ्याचं शिंग खातो म्हणून त्याला एक चांगली जागा भेटते स्वर्गामध्ये. पण या मुली तसं करत नाही. इज अनडन, त्यांच्याकडून नाही होते असं याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे बघा या स्टांजामध्ये 3 स्त्रियांची उदाहरणं दिली आहेत. हेलनचं उदाहरण आहे, त्यानंतर व्हीनस जी सौंदर्य आणि तारुण्याची देवता आहे, आणि तिसरी ही मॉड गाणे कवीची प्रेयसी. असं 3 स्त्रियांचं इथं उदाहरण दिलेलं आहे आणि त्या कशा प्रकारे चुका करतात आणि जीवनात कशा दुःखी होतात हे तो कवी सांगतोय. पुढच्या स्टांजामध्ये इन कर्टसी आय हॅव हर चिपली लर्न हार्ट्स आर नॉट हॅड ॲज अ गिफ्ट बट हार्ट्स आर अर्न. आता कर्टसी म्हणजे एक प्रकारचं प्रेम, एखाद्याविषयी वाटणारं एक चांगलं वागणं. आपण कर्टसीचा अर्थ असा घेऊ की चांगलं वागणं. इन कर्टसी आय हॅव हॅड हर चिपली लर्न. तर कवी म्हणतो की मला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे चांगलं वागणं कसं असतं, म्हणजे प्रेम कसं मिळवायचं असतं, हृदय कसं जिंकायचं असतं. तो पुढे म्हणतो की हार्ट्स आर नॉट हॅड ॲज अ गिफ्ट. ते आपल्याला गिफ्ट म्हणून नाही मिळत, बट हार्ट्स आर अर्न. ते आपल्याला मिळवावं लागतं. कोणाचं हृदय जिंकावं लागतं, ते आपल्याला गिफ्ट म्हणून नाही मिळत. बाय दोज दॅट आर नॉट एंटायरली ब्युटिफुल. आणि ज्या बाया किंवा ज्या स्त्रिया सुंदर नसतात त्यांना अगदी हे सहजपणे जमतं. बाय दोज दॅट आर नॉट एंटायरली ब्युटिफुल एट मेनी. आता इथं कवी त्याची पत्नी, तिचं नाव आहे गुगीलेस, तिचं उदाहरण देतो आहे की तिने वास्तविक ती दिसायला इतकी सुंदर नाही आहे, पण तिने कवीचं हृदय कसं जिंकलं हे कवी या स्टांजामध्ये सांगतो आहे. एट मेनी दॅट हॅव प्लेड द फूल. आणि आता इथं एट मेनी म्हणजे इथं कवी म्हणतो की माझ्यासारखे असे बरेच लोक की ते मूर्खासारखे वागले. फॉर ब्युटीज व्हेरी सेल, फक्त सौंदर्य मिळवण्यासाठी. आता तो म्हणतो की मी सुद्धा त्या मॉड गॉनच्या मागे लागलो आणि मॅड गॉन झालो, पण मला एक चांगली पत्नी मिळाली की जिच्यापासून मला हॅ चार्म मेड वाईज, की तिच्या मोहकतेमुळे मला शानपण मिळालं. अँड मेनी अ पुअर मॅन, म्हणजे माझ्यासारखे असे बरेच दुर्दैवी लोक, इथं पुअरचा अर्थ आपण गरीब नाही घेणार. अँड मेनी अ पुअर मॅन दॅट हॅज प्रूव्ड लव्हेड अँड थॉट हिमसेल्फ लव्हेड.
आणि ते लोक असं दाखवतात की आम्ही प्रेम करू तर आम्हालासुद्धा बदल्यामध्ये प्रेम मिळेल, पण तसं होत नाही. फ्रॉम ए ग्लॅड काइंडनेस कॅन नॉट टेक हिज आईज. तर हे जे दया आहे, ही जी करुणा आहे, हे जे प्रेम आहे, हे जे आपलेपणाची भावना आहे, ही प्रेम दिल्यानेच परत मिळेल अशी गॅरंटी नसते आणि विशेषतः सुंदर स्त्रियांकडून ती बिलकुल अपेक्षा नसते. पण माझ्या पत्नीने मला ते खूप दिलं, असं कवी या स्टांजामध्ये म्हणतो. तर आपण हा व्हिडिओ इथं थांबवू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, डाउनलोड करायला त्रास होईल. आपण पुढचे जे 5 स्टांजे आहेत, म्हणजे 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक्स.